रोहित पवार यांनी दिल्लीत खळबळजनक दावा केला। अजितदादांची बॉडी ही प्रमाणापेक्षा अधिक फुगली होती। एवढी बॉडी फुगलीच कशी असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आणि याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। शेती कामादरम्यान मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांची भरपाई मिळणार। राज्यसभेत खासगी विधेयक सादर। आंध्र प्रदेशातील सोडम मंडळात बर्ड फ्लूचा उद्रेक, अलर्ट जारी, मात्र चिकन अंडी खाणे सुरक्षित। मनरेगाचे कामकाज ठप्प झाले आहे। कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन। सिंचन प्रकल्पांसाठी 15,000 कोटी नाबार्डकडून कर्ज घेण्याची मंत्रिमंडळाची मान्यता। संवेदनशील पिकांना संरक्षणासह 10 वर्षांपर्यंत शुल्क निर्मूलन, केंद्र सरकारची माहिती। भारत अमेरिका व्यापार करार। नामपूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्यांची आवक आलेली आहे। मुहूर्ताला मिळाला प्रति क्विंटल 1811 रुपयांचा दर। सोयगाव पाणलोट क्षेत्रामध्ये सिंचन विहीर योजनेचे अनुदान बंद झाले आहे। तालुक्यातील शेतकरी अडचणीत। 5 वर्षापूर्वी अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता लाभ। 3.60 कोटींचे ऑपरेशन थिएटर बंद झाले आहे। शासकीय दंत रुग्णालयातील धक्कादायक माहिती, एसी बंद, तज्ञ रजेवर, रुग्णसेवा प्रभावित। नागपूर जिल्ह्यात इंग्रजीचा पेपर सोपा गेला, पण वाहतूक व्यवस्था ठरली अवघड। सेंटरपर्यंत पोहोचण्यास झाला उशीर। पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ झालेली आहे। बाळद परिसरात केळीवर कुकुंबर मोझॅकचा प्रादुर्भाव, फवारण्या निष्फळ, शेतकरी चिंतेत। जळगाव जिल्ह्यात 30,000 घरकुलांचे अनुदान रखडलेले आहेत। स्वप्न अधुरेच राहिलेली आहेत। तांत्रिक अडचणींनी घरकुल धारकांची गैरसोय होत आहे। 4 महिन्यांपासून रक्कम नसल्याने पंचायत समितीमध्ये गर्दी होत आहे। घरकुलांवर सौर ऊर्जेचा प्रकाश। ग्रामीण भागात लवकरच अंमलबजावणी होणार। अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे होणार फायदा। सरकारी रुग्णालयात शुल्क लागणार, पण उपचाराचा दर्जा कधी सुधारणार? मोफत सुविधा होणार बंद। आरोग्य विभागाची अद्ययावत नागरिक सनद प्रसिद्ध। सुसाट वाहतुकीमुळे मूर्तिजापुरात पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आलेले आहेत। ट्रॅफिक सिग्नल कधी बसणार? शहरातील वाढती वाहतूक ठरत आहे डोकेदुखी। कांदा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे। नैसर्गिक शेती व्यावसायिक दृष्ट्या केल्यास देश पातळीवर राज्य अग्रेसर ठरेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नैसर्गिक शेती संधी आणि आव्हाने विषयावर राज्यस्तरीय विचारमंथन। 12वीची परीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरू आहे। कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची निगराणी। इंग्रजीच्या पेपरला 51 विद्यार्थ्यांची दांडी। ग्रामीण भागातील महिला आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत। इतरांसाठी जीव धोक्यात घालतात। सर्पमित्रांची काळजी कोण घेणार? सरकारी मानधन किंवा विमा कवचही नाही। अनेकदा साप चावण्याची भीती देखील असते। जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट। बाळासाहेब थोरात सध्याचे धोरण उदासीन। शेतीसाठी केवळ 2 तास वीज। शेतकरी हैराण झालेले आहेत। पिकं करपण्याच्या मार्गावर देखील आलेली आहेत। शेतकऱ्यांसाठी सोलार पॉइंट योजना असतानाही वीज मिळत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी घेतले राजमाचे पीक। कमी खर्चात मिळणार जास्त उत्पन्न। एकरी 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। समृद्धी महामार्गावर टँकर ट्रकची धडक, चालकाचा होरपळून मृत्यू। सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारातील घटना। फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा लागत आहेत। 8 दिवसातच पारा चढला। नाशिकमध्ये 32.5 डिग्री सेल्सिअस आहे।
जळगाव जिल्ह्यात 1,95,000 हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे. मागील वर्षाच्या सरासरी गाठली. लागवडीसाठी यंत्राचा वापर. इगतपुरीत सर्वात कमी लागवड झालेली आहे. शेती कामादरम्यान मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांची भरपाई मिळणार. राज्यसभेत खासगी विधेयक सादर. आंध्र प्रदेशातील सोडम मंडळात बर्ड फ्लूचा उद्रेक. अलर्ट जारी. मात्र चिकन अंडी खाणे सुरक्षित. मनरेगाचे कामकाज ठप्प झाले आहे. कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन. सिंचन प्रकल्पांसाठी 15,000 कोटी नाबार्डकडून कर्ज घेण्याची मंत्रिमंडळाची मान्यता. संवेदनशील पिकांना संरक्षणासह 10 वर्षांपर्यंत शुल्क निर्मूलन. केंद्र सरकारची माहिती. भारत अमेरिका व्यापार करार. नामपूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्यांची आवक आलेली आहे. मुहूर्ताला मिळाला प्रति क्विंटल 1811 रुपयांचा दर. सोयगाव पाणलोट क्षेत्रामध्ये सिंचन विहीर योजनेचे अनुदान बंद झाले आहे. तालुक्यातील शेतकरी अडचणीत. 5 वर्षापूर्वी अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता लाभ. 3.60 कोटींचे ऑपरेशन थिएटर बंद झाले आहे. शासकीय दंत रुग्णालयातील धक्कादायक माहिती. एसी बंद. तज्ज्ञ रजेवर. रुग्णसेवा प्रभावित. नागपूर जिल्ह्यात इंग्रजीचा पेपर सोपा गेला, पण वाहतूक व्यवस्था ठरली अवघड. सेंटरपर्यंत पोहोचण्यास झाला उशीर. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ झालेली आहे. बाळद परिसरात केळीवर कुकुंबर मोझॅकचा प्रादुर्भाव. फवारण्या निष्फळ. शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यात 30,000 घरकुलांचे अनुदान रखडलेले आहेत. स्वप्न अधुरेच राहिलेली आहेत. तांत्रिक अडचणींनी घरकुल धारकांची गैरसोय होत आहे. 4 महिन्यांपासून रक्कम नसल्याने पंचायत समितीमध्ये गर्दी होत आहे. घरकुलांवर सौर ऊर्जेचा प्रकाश. ग्रामीण भागात लवकरच अंमलबजावणी होणार. अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे होणार फायदा. सरकारी रुग्णालयात शुल्क लागणार, पण उपचाराचा दर्जा कधी सुधारणार. मोफत सुविधा होणार बंद. आरोग्य विभागाची अद्ययावत नागरिक सनद प्रसिद्ध. सुसाट वाहतुकीमुळे मूर्तिजापुरात पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आलेले आहेत. ट्रॅफिक सिग्नल कधी बसणार. शहरातील वाढती वाहतूक ठरत आहे डोकेदुखी. कांदा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नैसर्गिक शेती व्यावसायिक दृष्ट्या केल्यास देश पातळीवर राज्य अग्रेसर ठरेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. नैसर्गिक शेती संधी आणि आव्हाने विषयावर राज्यस्तरीय विचारमंथन. 12वीची परीक्षा. विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरू आहे. कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची निगराणी. इंग्रजीच्या पेपरला 51 विद्यार्थ्यांची दांडी. ग्रामीण भागातील महिला आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. इतरांसाठी जीव धोक्यात घालतात. सर्पमित्रांची काळजी कोण घेणार. सरकारी मानधन किंवा विमा कवचही नाही. अनेकदा साप चावण्याची भीती देखील असते. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट. बाळासाहेब थोरात. सध्याचे धोरण उदासीन. शेतीसाठी केवळ 2च तास वीज. शेतकरी हैराण झालेले आहेत. पिकं करपण्याच्या मार्गावर देखील आलेली आहेत. शेतकऱ्यांसाठी सोलार पॉइंट योजना असतानाही वीज मिळत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी घेतले राजमाचे पीक. कमी खर्चात मिळणार जास्त उत्पन्न. एकरी 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. समृद्धी महामार्गावर टँकर ट्रकची धडक. चालकाचा होरपळून मृत्यू. सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारातील घटना. फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा लागत आहेत. 8 दिवसातच पारा चढला. नाशिकमध्ये 32.5 डिग्री सेल्सिअस आहे. जळगाव जिल्ह्यात 1,95,000 हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे. मागील वर्षाच्या सरासरी गाठली. लागवडीसाठी यंत्राचा वापर. इगतपुरीत सर्वात कमी लागवड झालेली आहे.